सूरज हा गोलंदाज आला. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बाला. नॉन स्ट्राईक वरती आहे साई. मॅच लावते सुरुवात. शेवटची रजनी आजच्या दिवसातील तुमच्या समोर घेऊन येतोय व्हीएस ग्रुपची ही नामवंत स्पर्धा. शेवटची रात्र. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सूरज तयार होतोय. बाला यांच्यासाठी पहिलाच बॉल. किती ओव्हरची मॅच असणार आहे? 4 ओव्हरची मॅच. आजच्या दिवसामध्ये हा बेनिफिट मिळाला आहे कारण की सेकंड मॅच जी आहे ती प्रत्येक टीमचे 3-3 ओव्हरची खेळवले, परंतु आपल्याकडे आज आहे भरपूर वेळ आणि त्याच कारणामुळे 4 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी हनुमंत रोडे म्हणजे आमचे नाना या ठिकाणी आलेले आहेत. कृपया आपण व्यासपीठावर यायचे आहेत. नाना, तो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साई एंटरप्राइजेस या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज उतरलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय. समोरच्या दिशेला सूर्य आहेत भरपूर वेगाने, परंतु इथे एक सिंगल रन पूर्ण केली. या टीमची धावसंख्या धावफलकावरती लागले 3. 2 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी सूरज पाहायला मिळतोय. सूर्याच्या संघाला पराभूत करणं थोडंसं कठीण आहे, परंतु सेट सेक्टर 3 प्रयत्न चांगले करतील. यावेळेस टॅप केलाय सरळ हातामध्ये सूर्या यांच्या. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मेहबूब शेख विकेट कीपर. बॉल गॅदर झालेला नाहीये. जर गॅदर झाला असता तर बॅटर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले असते. स्टंपिंगचा चान्स होता, गमावलेला आहे. 4 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 3. सूरज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थ्रो सटीक पाहायला मिळतोय. लाजवाब थ्रो आहे, पण तो थोडासा उशीर झाला. स्टंपला बॉल लावण्यापासून थोडासा उशीर केलाय मेहबूब शेखने. तिथे मात्र एक सिंगल रन. चांगली रन मिळून विकेट्स पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्स मध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 4. साई पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळणारा. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नगरसेविका, लाडक्या नगरसेविका माधुरीताई यांचा आज वाढदिवस. जयेंद्र शेठ सुतार साहेबांचा वाढदिवस आपण साजरा केला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळा पार पाडला आणि आज बक्षीस समारंभ आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय गणेशजी नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळतील बक्षीस समारंभाच्या वेळी. आणि ताईंचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत, मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत, यात काही शंका नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला विराज चव्हाण आहेत. आणखीन एक डॉट बॉल आला. षटक क्रमांक पहिलं संपलं. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलं 4. बिनगडी बाद. C8 सेक्टर 3 हा संघ. सूर्य आलाय. फिरकीस ऑफ जादूगर ज्याने मात्र भरपूर मोठमोठ्या ओपनच्या स्पर्धा खेळल्यात. व्यावसायिक खेळाडू आहे. अंडरम ऑक्स क्रिकेटचा. आज शिरोण्याच्या मैदानावरती, घरच्या मैदानावरती खेळतोय. टॅप केला. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा आता 6. 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये सूर्याने. साई पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या चांगली गोलंदाजी करत असताना कठीण आहे. इथून जर धाबा नाही आल्या तर सूर्याच्या संघाला पराभूत करणं थोडंसं कठीण होऊन जाईल. रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. 30-35 पर्यंत पोहोचाल तर फाईट चांगली होईल, यात काही शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला.
आणखीन एक निर्धाव चेंडू. सहा धावा फलकावरती सध्या लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे. सूर्यावरती प्रति हल्ला पाहायला मिळतोय साईचा. बॉल सीमा रेषा पार या माचा पहिला चौकार. 10 धावा फलकावरती लागल्या, ज्यामध्ये एक चौकार आता साईच्या बॅटमधनं आलाय सूर्याच्या विरोधामध्ये. आत्मविश्वास वाढवणारा हा फटका होता, चौकार होता खऱ्या अर्थाने. आत्मविश्वास वाढवणारा टीम C8 सेक्टर 3चा हा खेळाडू साई रवींद्र म्हात्रे, आमचे ज्येष्ठ हितचिंतक रवींद्र म्हात्रे, कृपया स्टेजवर यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे सूर्याच्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 10 लागल्या धावा बिनगडी बाद. सध्या C8 सेक्टर 3 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल केली आहे. त्रिफळाचीत केल्या फलंदाजाला पहिला धक्का लागला आहे. C8 सेक्टर 3 या टीमला साई पहिला धक्का मैदानाच्या बाहेर. तसंच मंडळाचे हितचिंतक श्री प्रशांत भोईर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. प्रशांत भोईर. तसंच सचिन काशीनाथ सुतार हे देखील या मैदानावरती आलेले आहेत. कृपया आपण देखील स्टेजवर यायचं आहे. सचिन काशीनाथ सुतार. मेहबूब शेख आला तिसऱ्या ओव्हर मध्ये. मेहबूब शेखला आपण पाहणार आहोत. 12 बॉल मध्ये या खऱ्या अर्थाने धावा चांगल्या कुटावे लागणार आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल रन पाहायला मिळणार आहे आपल्याला. टीमची धावसंख्या 11. धनंजय आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळते. नवीन आलेले जे बॅटर आहेत धनंजय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल रन बॅटला बॉल लागला आणि सिंगल धाव. बॉक्स क्रिकेट आणि सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चौकारांची आतिषबाजी नाही तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करतात तिथे खेळाडू. 12 धावा फलकावरती लागलेत. 1 गडी बाद. तिसरं षटक यावेळेस सोडून दिला हा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सध्या तरी चालू आहे ते साई एंटरप्राइजेस या टीम कडनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. याही वेळेस मात्र थांबवलं गेलं बॅटरला. चांगली गोलंदाजी मेहबूब शेखची आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये मेहबूब शेखने मात्र धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 2. 4 बॉलचा खेळ झाला, ज्यामध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात. 5वा बॉल घेऊन मेहबूब शेख पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस दांडी गोल केली. कळत नव्हतं मेहबूब शेख कोणता टर्न करतोय, पिचिंग झालं कोणत्या बाजूला बळून घेतोय बॉल. आणि धनंजय यांची विकेट मात्र अगदी सस्त्यामध्ये बाद झालेत. तर 10 चेंडू आणि 7 चेंडू शेवटचे शिल्लक असणार आहेत आता. म्हणजे या ओव्हरचा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल रन. सिंगलने मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न ते करतात. 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक संपलं आणि 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक वरती बाला आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल वाईट. सूर्य पुन्हा एकदा आलाय. पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिला. यावेळेस बॉल पडल्यानंतर आतमधल्या दिशेला वळण घेत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. तर बॅटिंग चांगली झालेली नाहीये. टार्गेट चांगलं सेट करायचं. 5 बॉल तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत त्यामध्ये. पुन्हा एकदा बॅटवरती बॉल व्यवस्थित आलेला नाहीये.
14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सूर्या आपल्याला पाहायला मिळतोय सध्या गोलंदाजी करत असताना. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आला. 14 वरती 2 सध्या स्थिती आहे. 9 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. याही वेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन मिळणार आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस टॅप केलाय, जोरकस फटका लगावलाय, परंतु ताकद तेवढी नव्हती. आणखीन एक सिंगल रन. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 16. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज होतात पुन्हा एकदा तयार. सूर्या पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंगच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन. शेवटचा 1 बॉल शिल्लक असणारा या इनिंग मधला. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 16. पुढे सरसावत खेळत पुन्हा एकदा चांगला फटका. समोर आहेत विराज. षटक क्रमांक 14 संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 17. 24 मध्ये बनवायच्यात 18. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम साई एंटरप्राइजेस शिरोणी या टीमला हितचिंतक त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्वजण ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतात, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्या नवनिर्वाचित नगरसेविका माधुरीताई सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मंडळाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 21च्या आत्ताच ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये घवघवीत यश प्राप्त करून नगरसेवक पदावर ते पोहोचलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस, त्याचं औचित्य साधून याच्या आणि त्यांचे खरे साथीदार जे बोलतो आपण
जयेंद्र अरुण सुतार म्हणजे मंडळाचे आमचे अध्यक्ष, त्यांचं देखील वाढदिवस 3 दिवसापूर्वी होता. या दोघांचं औचित्य साधून या ठिकाणी आपण या मॅचेस या ठिकाणी अंडरआर्मच्या क्रिकेट सामने या ठिकाणी ठेवलेले होते. आणि आज माधुरीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि सहकार्यांचं आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जयेंद्र शेठ सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त झाला आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 लाडक्या नगरसेविका माधुरीताई सुतार यांचा आज वाढदिवस आणि अनेक मान्यवर व्यासपीठावरती येतील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ताईंचा आज वाढदिवस म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी आणि मेगा फायनलचा दिवस म्हटल्यानंतर क्रिकेटचे चाहते या मैदानावरती नक्कीच गर्दी करतील, यात काही शंकाच नाहीये. टार्गेट अगदी सोपं आहे, ते 18 धावसंख्येचं कदाचित टार्गेट आहे आणि त्यामध्ये 3 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत. 15 धावसंख्येची गरज आहे. बॉल आहेत त्यांच्याकडे 21 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज म्हटल्यावरती हा सामना जो आहे तो पूर्णपणे सोपा झालाय. अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. आज आमचा मंच जो आहे तो थोडासा व्यस्त राहणार आहे कारण की आज ताईंचा वाढदिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करणार आहोत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय ज्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. वाईट बॉल, पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अमर पारंगे सर आपल्याला पाहायला मिळतात, विशालजी भोईर सर पाहायला मिळतात. तेही पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगली पंचांची भूमिका पार पडली पहिल्या रात्रीपासून त्यांनी. त्यावेळेस पुन्हा एकदा मेहबूब शेख खूप चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. मेहबूब शेख जो तुम्हाला बॅटर दिसतोय स्ट्राईक वरती. रावदेवी शिरवणे या टीम कडनं खेळत असताना याच गावाचं प्रतिनिधित्व करतोय. संपूर्ण नईमबाई टेनिस क्रिकेटमध्ये सध्या अंडरआर्म क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत संगम मंडल यांच्या महिला माधुरीताई सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चल बर्थडे सॉन्ग रेडी ठेवायचा आहे. डीजे मास्टर त्यांना विनंती करतोय एका बाजूला तुम्ही बर्थडे सॉन्ग जो आहे तो लोड करून ठेवा कारण की आज भरपूर वेळा बर्थडे सॉन्ग लागणार आहे. रेडी आहे, चला वाजवा.
संगम महिला मंडळ आणि अष्टविनायक ग्रुप. तसंच जयेंद्र शेठ सुतार यांचे सहकारी मित्र विकास ठोंबरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत माधुरीताई सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. तसंच संजय जंजने मित्र परिवार, त्याच्यानंतर आमचे ओमकार मित्रमंडळ श्री नाना रोडे म्हणजे हनुमंत रोडे आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत माधुरीताई यांना शुभेच्छा देण्याकरिता. पाच रनची गरज असणार आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावसंख्येची गरज असणार आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स फटका लगवायचा होता. सूर्या आहे मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न. यावेळेस वाईट +1 2 धावा मिळतील. गिफ्ट्स घेऊन आलेले आहेत मान्यवर. आपण पाहतोय मान्यवर माधुरीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय आणि तुमच्या समोर ती फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. तो दादा दाखला जाईल का? नाही तो ऑफिस मध्येच पाठवतो म्हणजे टेन्शन नको. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्यात खेळून काढण्याचा प्रयत्न. ही मॅच जी आहे ती अगदी सोपी झाली आहे. टांगा पलटी. टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं. त्यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल रन. मॅच फिनिश झाली आहे का? या ठिकाणी ओमकार मित्रमंडळ आणि विकास ठोंबरे यांचा मित्र परिवार माधुरीताई यांचा केक या ठिकाणी कापत आहेत.